ज्यांना माहिती आहे ज्यांना नाही माहीत, मी आता निघालो आहे घरी. तुम्ही जर मागचे व्लॉग बघितले असेल तर मी सांगितलेलं त्यात की मी घरी जातो आहे आता. आणि यस, मी बाईकवर जातो आहे. मी आता घरी निघतो आहे 4 दिवसांसाठी. सो इथनं मी जाणार आता डायरेक्ट संगमनेर आणि संगमनेरवरून डायरेक्ट घरी. ॲक्च्युली सकाळी लवकरच उठायचं होतं पण सकाळी काय लवकर जमलं नाही मला उठायला. सो लेट्स सी घरचे काय सीन असतात बघूया. कुठे स्टॉप घेतला मध्ये तिथं पण मी ब्लॉग करेन. या ठिकाणी आपण डायरेक्ट दुसऱ्या स्टॉपला थांबलो आहे, ते म्हणजे आपलं घर. आलो आहे डायरेक्ट घरी. मध्ये एकच स्टॉप घेतलेला फक्त पाणी प्यायला. वेलकम नाव. वहिनी नमस्कार. मग कसं वाटलं? मस्त, बढिया बढिया. सरप्राईज द्यायचं होतं तुला पण राहिलं ते. असू दे, हे सरप्राईज माझ्यासाठी तू आला. प्लॅन वेगळा होता पण ठीक आहे आता असं. असू दे. मी कोण आहे? आयुष काका. कुठून आलो मी? कुठून आलो? पुण्याला. पुण्यावरून आलो ना. पुण्यावरून आलो ना. टकला कसं काय झाला? कुठे टकला? हे काय केस आहे डोक्यावर तुझ्या? मग हे घड्याळ माझं आहे. हा हाय कर बरं. हाय हाय कोण आहे? मम्मा. ही कोण आहे? माऊशी. ही आंटी आजी आहे का? हा कोण आहे? अद्वैत आहे का? डन विथ द लंच. मस्त जेवण वगैरे झालं. फ्रेश आहे एवढं ट्रॅव्हल करून सुद्धा. बॅग अजून गाडी जायची उन्हात आणायची. तोडणं काय तू गाडीचा नाही फरक काय? दुसरी कोणती बॅग फसत नव्हती म्हणून जिमची बॅग गाडीला बांधून आणली मी. अभी घर पे आणे का तो आणे का ना अभी ऐसा. आणि प्लॅन जरा वेगळा होता माझा. मला निघायचं होतं 6 वाजता पण खिडकी बाहेर मी जेव्हा धुकं बघितलं परत झोपून घेतलं आणि डायरेक्ट डोळा उघडला 9:30ला. 9:30ला पटपट आवरलं. 10 वाजता निघालो आणि ऑलमोस्ट आता 1:30 वाजता मी घरी पोहोचलो आहे. मस्त जेवण वगैरे झालं एकदम फर्स्ट क्लास. अभी ह्या असे थोडा प्लॅन बघूया कसं आहे. इथून कसं जिथं जायचं माझ्या बहिणीचं लग्न आहे तर तिकडं पण जायचं. आता बघूया काय सीन कसं जातील. अजून श्रेयश पाटील वक्ती इथं आलेलं नाही आहे. त्यांना भेटून मग आपण निघूया. हे काय हेच तर टाकावं लागतं सगळं. लय लोक पाहिजे बरं भाऊ. आत्ताच सांगू तुम्ही 700 लोकांनी पाहिले मागची व्हिडिओ. सरप्राईज द्यायचं होतं पण ते जरा पचका झाला रात्री. कॅमेरावर सूर लावून का बरं बोलते? नॉर्मल बोल ना. परत नाही कट कर. नाही हे काच काय कट करू मी? वहिनी हे कट झालं पाहिजे का? थोडस कट करणार अजिबात नाही. आणि पागलपणा नको. बसलोय आता चहा घ्यायला. ही म्हणते कट कर व्हिडिओ पण मी काय कट करत नाही. बघ नाही करणार मी कट. तू ऐकच जा. नाही हा ते बघ कॅमेरा समोर आला ना लगेच टोन चेंज का बरं होते तुमची. ती मजा घेतली आता. वहिनी तुमचे आहो कुठे हो? काय म्हणजे आल्यापासून काय दिसलीच नाही. कुठं आहे? नदीवर काय करतात? हा ही कसं बोलली तू मोटर सोडायला? हा आता हे असंच बोलायचं नॉर्मल. हा ते बघ झाला चेंज. हाय तशीच बोल ना. श्रेयश पाटील बघते तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. अरे तुझे बी हात कसे झाले? तुमच्या हाताला काय झाले भाई सगळ्यांच्या? ब्लॉग मध्ये जाणार आहे. हे लहान पोरगी हे लॉलीपॉप किती होते? तू डिप्लोमा करते? तू डिप्लोमा करते पोरगी लॉलीपॉप खाऊ राहिली. आणि आमच्या नवरीन बाई असं काय करू राहिली? पुरी विरी चालू एकदम जबरदस्त. आणि हे आमच्या मावशी लांबूनच नमस्कार. हे आमच्या आई साहेब ज्यांना रोड माहित नव्हता कुठून यायचं काय यायचं. एक माणूस म्हणला इथून पुढे जा पाटोद्यापासून इथून पुढे जा पाठवतो पोहून टर्न घ्या. कोणत्या पाठवतो पोहून टर्न घ्या म्हणून तुला यायचं लोकेशन मागितलं मी तुला.
आपलं झालंय रेकॉर्ड ए आलू कर ना. कॅमेरा सेन्सिटिव्ह. हॅलो. नाही पण तिच्यापेक्षा लहान पोरगी आहे आपली नाही काही. डिप्लोमा. तर 2 वाजता घरी पोचलो. 4 वाजता आईची अपॉइंटमेंट होती कोपरगावामध्ये. तर आईला दवाखान्यात घेऊन गेलो. तिथनं मेडिसिन्स वगैरे कलेक्ट केल्या आणि मग तिथनं डायरेक्ट आईला मावशीच्या घरी सोडलं जिथं लग्न आहे ॲक्च्युली. आणि बराच वेळ झाला तिथं पण थांबलो थोडा वेळ. नंतर आमचे जे आत्या भाऊ आहेत सूरज चव्हाण त्यांच्याकडे थांबलेलो आम्ही. आणि आत्ता घरी आलो आहे. आणि घरी आलो आता 9 वाजता लाईट आहे रात्रीची. आणि आम्हाला अंधारात जायचं आहे काटवनात. आणि रात्रीचा असा सन्नाटा आहे इथं. रात्रीचे ऑलमोस्ट 10:30 वाजलेत. जसं मी सांगितलेलं 9 वाजता आम्हाला जायचं होतं वावरामध्ये. पण लाईट आम्ही ऑलमोस्ट आता 9 वाजेपासून लाईटची वाट बघतोय पण लाईट काय आली नाही. आणि आता आम्ही आलो आहे गोठ्यामध्ये. इकडं गावाकडचं वेगळंच रुटीन आहे. दादा तिकडे गेला आहे आणि तेच एवढी फाटती ना बेकार. आणि इथली थंडी आई शपथ काय करते पुण्याच्या थंडीला. घराबाहेर निघू लागता बेकार थंडी. आणि आता लाईट्स वगैरे लावलेत कारण आमच्या तालुक्यात म्हणजे ओव्हरऑल सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये बिबट्यांचं प्रमाण खूप वाढलं आहे. त्यामुळं बेकार परिस्थिती बाहेर निघू नाही वाटत. कारण आमच्याच तालुक्यात ऑलमोस्ट तीन लोकांना ठार केलं आहे बिबट्याने. आणि एक बिबट्याला ठार केल्यानंतर परत 2 बिबटे दिसले चांदे कसरायला. इथं जवळचं गाव आहे तिथे. तर ऑप्शन नाही आहे. इकडची थंडी पण जबरदस्त आहे. बिबट्या तर चालूच राहतो. आणि लाईटची वाट बघता पप्पांनी पण झोपून घेतलं. तर मी आणि दादा जागा होतो पण शेवटी काय लाईट आली नाही. सुरेश दादा लागलेत कामाला. आणि आपलं गोठ्याचं रुटीन बेस्ट आहे यार. इकडं गावात बेस्ट आहे यार. जीव बी आहे सही आहे. अशा टाईमला पुण्यामध्ये मी जेवत असतो. नाही तर जिमवरून आता 10:15 वाजलेत. सो अशा टायमाला मी जिमवरून घरी जात असतो. इकडं सगळे झोपले फुल सन्नाटा झालेला आहे. आणि दादा एकटा असल्यामुळे मला काय तिकडं थांबता नाही आलं. माझ्या ज्या दिदीचं लग्न तिकडं मला थांबता नाही आलं. मी आता त्याच्यासोबत आलो आहे. श्रेयश लोक म्हणतात त्याला दादा म्हणतो. ब्लॉगत नाही मी त्याला दादाच म्हणतो. बॅक ऑफ द कॅमेरा पण मी त्याला दादाच म्हणतो. असं काही विषय नाही आहे. तर तो एकटा होता. वहिनी गावाला गेला आहे म्हणून आता आम्ही आलो आहे त्यांच्यासोबत. त्यांच्या एरियामध्ये आज एन्जॉय करतो आहे. आता उद्या पण शूट करता येईल की नाही मला माहीत नाही. तिथं खूप लोक आहेत. फाटती लिटरली शूट करायला. आणि आता जस्ट एक व्लॉग अपलोड करून मी आणि मागच्या एका ब्लॉगला खूप चांगला रिस्पॉन्स आला आहे. थँक्यू सो मच ज्यांनी पण बघितलं असेल त्यांनी. तर टाईम टू एंड दिस व्लॉग गाईज. असेच माझ्या व्हिडिओजला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. जे असेल ते करा. मनापासून करा. टाईम टू एंड दिस व्लॉग. बाय गुड नाईट. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.